हे गायज व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आहे 9 नोव्हेंबर आणि आज कॉलेजला चाललो आहे. सो बोलवलं आहे, बऱ्याच महिन्यांनी कॉलेजला चाललो आहे. काहीतरी काम आहे म्हणून बोलवलं आहे. मे बी रिझल्ट वगैरेचं काम असू शकतं, माहीत नाही. सो आता निघतो आहे मी, लगेच आवरून वगैरे पण झालेलं आहे. आत्ता वाजले 10:30 फ्रीक. हो 10:30 मी निघतो आहे. विचार करा प्लीज. बॅकलॉग आहे ना माझा. कॉलला तुला बॅकलॉग विकलॉग वाले येऊ नका. कमी केले ऐक ना मी असे माझ्या ह्याला हे करू नका रे. कॉन्टेंटला त्रास देताय तुम्ही. आज इतक्या दिवसांनी एवढं सुंदर सुंदर एकच सुंदर मुलगी मिळाली. कोण तुम्ही ठरवा ते तुमच्यातलं ठरवा. देत असतील तर सगळे खाणार. आर यू गोइंग और नॉट? हो माय गॉड. कशी चालते? मी आत्ता कुमठेकर रोडला आलोय. इकडे एक फ्लेक्स प्रिंटिंग शॉपमध्ये आलो होतो. तिथे काम होतं जरा, कारण परवापासून एक प्रोजेक्ट चालू होणार आहे. स्वतःच्या फ्लेक्स प्रिंटिंगसाठी मी आलो होतो. वाईज खूप वेळ बाहेर होतो आणि आत्ताच मगाशी आलो घरी. जेवण वगैरे झालं, आत्ता जस्ट जेवलो. खूप भूक लागली होती आणि आता क्रिकेट खेळायला जायचं आहे खाली. मुलं आली आहेत सगळी, बोलवत होती पण मी लेट आलो, त्यामुळे मी जेवण वगैरे करून चाललो आता. नॉईस कॅच हा आयुष्याला इटवतो. सापडतोय का नाही लोकांच्या घरात असं बघू ना. खरं तुम्ही श्रेयस तुला पण सांगतोय. कसला मारतोय तो. ए तू नको. कॉमनची पण नाही आणि प्लेअरची पण गरज नाही. Harmanım baba nerede çarşafım gördüğüm bu paketler benim dermanım. टीम वाढली. अरे हो पण कॉमन आहे ना. कॉमन नाही प्लेअर. अरे एक प्लेअर कमी ऑलरेडी. एक प्लेअर कमी. मग कुठेतरी बसवायला एक प्लेअर कमी आहे तर. पण ते म्हणतात आम्हाला नको एक प्लेअर. अरे काय सांगतो. अरे पण त्यांचे प्लेअर म्हणतात नको. नाही आमच्याच कमी एक प्लेअर. आपल्याला कमी एक प्लेअर. मग हे काय आपल्याला एवढं काय. ए नाही ग बस. त्यांना माझ्यातनं खेळ भाऊ. माझ्यातनं खेळ तू. माझ्यातनं खेळ. जीव आहे फक्त वेडिंग कर. फक्त वेडिंग कर. बोय भाऊ बॅट बीट तोडू नको. भारी होता बोल. अरे मस्त रे.
अघोरी पूजा. क्लॅपर कोण वाजवणार तूच ना. वाजला क्लॅप. आता मी हिला गोंजारतोय. जर मी हिला गोंजारता थांबलो ना तर ही माझा हात उचलते. एकदा घेऊन झाली, अजून 2 वेळा घ्यायची आहे. 2-2 मिनटाच्या ब्रेकने घेतो मी, कारण हे सगळं आहे ते पुसावं पण लागतं. नाही तर मग ते पंख्याचं वारं जर किंवा थंड वारं लागलं तर परत हे व्हायचं आहे. तुम्हाला पाणी दाखवतो. या पद्धतीचं गरम पाणी मी वापरतो. खूप म्हणजे वाफा पाहिजे त्याच्यात, त्याशिवाय पाण्याला काय अर्थ नाही. आणि ती वाफच बसली पाहिजे, नाका तोंडात गेली पाहिजे. तर हे असं पुसून घेतो आणि मग परत जायचं वाफ घ्यायला. वाफ घेतल्यानंतर हे पाणी सरळ तुम्ही सिंकमध्ये टाकून द्या, कारण जर्म्स बिम्स आपल्याला ठेवायचेच नाही आहेत, नाही का. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आज छान दिवस गेला. आता उद्यापासून प्रोजेक्टवरती काम चालू करायचं आहे. परवापासून शूटिंग आहे. सो बरंच काम आहे. तर उद्या बऱ्याच गोष्टी घेऊन सुद्धा यायच्यात. तर त्यासाठी मला लवकर झोपलं पाहिजे, म्हणजे लवकर उठायला मिळेल. तर चलो, बाय बाय, टेक केअर, नमस्कार. इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं आहे तर नक्की लाईक करून जा. लाईक केल्याने मोटिवेशन मिळतं, छान वाटतं, बरोबर आहे ना. हां, इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्कॉर्डची लिंक दिली. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे सध्या फॅमिलियर आहे डिस्कॉर्ड. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, काही बोलायचं, काही सांगायच्या कुठल्या गोष्टी बोलायच्या असतील तर मला डिस्कॉर्डवर जॉईन व्हा. पण तिथेसुद्धा बोलू शकतो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बरं, ते जायच्या आधी सांगायचं राहिलं, दाखवायचं राहिलं की ते आता डेअरी मिल्क खायची वेळ आहे ना. मग खाऊन जातो, कारण हे खाल्ल्यानंतर आठवलं की तुम्हाला दाखवायचंच राहिलं, मग खाऊन जाऊयात आपण. बाय बाय.